नमस्कार, मी सोनाली मयुरे. गुरु राशी परिवर्तन. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुच्या राशी परिवर्तनाला फार महत्त्व आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरुला महत्त्वाचं स्थान आहे. गुरु हा सुख, शांती, संपत्ती, ऐश्वर्य, विवाह, धार्मिक कार्याचा कारक आहे. गुरुने एका राशीतून दुसऱ्या राशीत केलेल्या प्रवेशाचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. गुरु ग्रह हा एका राशीत 13 महिने असतो. गुरु सध्या मेष राशीत असून 1 मे 2024 रोजी 12:59 मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर 3 मे 2024 रोजी वृषभ राशीतच गुरुचा अस्त होईल. त्यानंतर 12 जूनला रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरुच्या या मार्गक्रमणामुळे काही राशींना लाभ मिळणार आहे, तर काहींना काळजी घ्यावी लागणार आहे. आपण गुरुच्या परिवर्तनाला इतके महत्त्व का देतो? कारण त्यामुळे आपल्या राशीला गुरुबळ आहे की नाही हे बघता येते. कुंडलीत गुरुबळ नसलेला मनुष्य म्हणजे तिकिटा वाचून निघालेला प्रवासी. मानवी आयुष्यातील सर्व मंगल गोष्टींवर, जीवनमूल्यांवर या ग्रहाचा अंमल असतो. गुरु वाचून विवाह, मुंज, संतती, यश, सौजन्य, आरोग्य, धर्म, परमार्थ, प्रापंचिक समाधान काहीही लाभणार नाही. अनेक व्यक्ती बुद्धिमान असतात, परंतु परिपक्व म्हणजेच मॅच्युअर नसतात किंवा त्यांचे शिक्षण पूर्ण होत नाही, कारण त्यांना बुधाचे बळ असते, परंतु गुरुबळ नसते. गुरुबळा वाचून सर्व काही असूनही म्हणजे सुंदर जोडीदार आहे, ऐश्वर्य आहे, पण तरी सुद्धा मानसिक समाधान मिळत नाही. तर चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या लोकांसाठी गुरुचं मार्गक्रमण शुभ सिद्ध होऊ शकतं. गुरुच्या राशी बदलानंतर गुरु कर्क राशीच्या 11व्या घरात स्थित होणार आहे. हे घर उत्पन्नाचं असल्याने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. कर्क राशीला गुरु उच्चीचे फळ देत असतो, पण गुरु ज्या घरात जातो तेथे अडथळे निर्माण करतो असं म्हणतात. त्यामुळे लाभ मिळेल, परंतु काही वेळेला विलंब लागू शकतो. गुरुमुळे येणारे 12 महिने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. गुरुच्या कृपेने तुमच्या जीवनात येणारे अडथळे दूर होतील, उत्पन्न वाढेल, नोकरीत बढती मिळू शकते. तुम्ही कोणतेही काम कराल त्यात तुम्हाला यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आनंदी राहतील. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. गुरुची दृष्टी ही तृतीय स्थानावर, पंचम स्थानावर आणि सप्तम स्थानावर असणार आहे. तृतीय स्थानावर दृष्टी असल्यामुळे भावंडांचं सुख मिळेल, तसेच तुमच्या हातून काही लिखाण सुद्धा होऊ शकतं. पंचम स्थानावर गुरुची दृष्टी असल्यामुळे शिक्षणात प्रगती होईल, तसेच संततीविषयी चांगल्या गोष्टी घडतील, जसे मुलांना नोकरी मिळेल, विवाहयोग्य मुलांचे विवाह जुळतील. सप्तम स्थानावर दृष्टी असल्यामुळे व्यवसाय वृद्धिंगत होईल, भरभराट होईल, तसेच विवाहिच्छुक मंडळींचे विवाह जुळतील आणि एकूणच वैवाहिक आयुष्य तुमचं आनंदात असेल. अशा प्रकारे कर्क राशीच्या लोकांसाठी गुरु 11व्या स्थानी हा लाभ घेऊन येणार आहे. परंतु काही कारणास्तव जर अडथळे निर्माण होत असतील तर गुरूंची सेवा करा, जप करा. गुरु केलेला नसेल तर श्री दत्तप्रभूंचे नामस्मरण जप करावा, गुरुचरित्राचे पारायण करावे, तर गुरुवारी दत्तगुरूंना पिवळी फुले अर्पण करावी. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.